नांदेड शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी फर्निचर वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। भविष्यात अधिक सुविधा देण्याचं आश्वासन देण्यात आले। नांदेड येथील महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये CSR उपक्रमांतर्गत फर्निचर वाटप करण्यात आलं। डॉक्टर अजित गोपछडे यांच्या हस्ते शहरातील 11 शाळांना फर्निचर देण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पाणी, आरोग्य सुविधा आणि खुल्या मैदानात व्यायामशाळा यांसारख्या सुविधा पुढील टप्प्यात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं। कार्यक्रमात नांदेडमध्ये हेलिपॅड आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरही चर्चा झाली। शहराच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचं सांगण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। महानगरपालिकेमधल्या 11 शाळांना आपण फर्निचर म्हणजे मुलांना बसण्यासाठी बेंच आणि डेस्कची व्यवस्था केलेली आहे आणि ते आज प्रतिकात्मक स्वरूपामध्ये या जी वजिराबादची जी शाळा आहे गांधी पुतळ्याजवळची त्याच्यामध्ये ओपनिंगचा आपण कार्यक्रम केलेला आहे। या महापालिकेतील सर्व नगरसेवक, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आजी माजी सर्व आमचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या मिसेस आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या, त्यांचा पराभव झालेला आहे। साधारण देशमुख 92 मतांनी विजयी झाले। काय वाटतं तुम्हाला? मी आताच पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून आलेलो आहे। मला त्या विषयाची खरं तर माहिती नाही, पण मी त्या विषयाची माहिती घेईन कारण त्याच्याबद्दल मला आता विशेष अशी काही माहिती नाही आहे। मला काय वाटतं लोकांचा ते मी अजून त्याची माहिती घेतली नाही आहे, त्यामुळे जर माहिती घेऊन मी सांगतो। बच्चू कडू शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे। बघा, या लोकशाहीमध्ये परंपरा आहे, प्रत्येकाला कुठे जावं काय नाही जावं अशा पद्धतीने प्रत्येकाचा अधिकार असतो आणि त्यामुळे त्याचं विचाराचं स्वातंत्र्य आहे। खासदार अशोक चव्हाणांनी घोषणा केली होती की 4000 कोटीचा जो हेलिकॉप्टर पार्ट बनवण्याचा कारखाना नांदेडला येणार आहे। परवा उद्योग मंत्री उदय सामंत आले होते, त्यांनी सांगितलं की मला कल्पनाच नाही असं काही होणार आहे। नाही, असं ते म्हणाले नाही। मला त्या विषयातली नीट माहिती घ्यावी, संभ्रम आहे असं म्हणाले नाही। विशेष त्याच्यामध्ये मला त्याच्यातली माहिती घ्यावी लागेल कारण कसं आहे की हा मोठा प्रकल्प आहे आणि हा मोठा प्रकल्प नांदेडला येणारच आहे आणि हेली प्लांट हा नांदेडमध्ये होणार आहे। त्याच्या संदर्भामध्ये सर्वे देखील संदर्भामध्ये अधिकारी देखील आलेले होते आणि हा उद्योग आम्ही स्वतः माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती केली होती की साहेब, या नांदेड जिल्ह्यातल्या बेरोजगारी हटवण्याच्या संदर्भात, युवकांना रोजगार मिळवण्याच्या संदर्भात श्रेय त्याचं कोणाला मिळेल तर शेवटी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच मिळणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच नेतृत्वाखाली सर्व मंत्री काम करतात। कारण नांदेड हे रिमोट प्लेस आहे। नांदेडमधला हा मागासलेपणा दूर करण्यासाठी या ठिकाणी जर हेली प्लांट येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे। त्याचं ते सर्वे होईल आणि त्या सर्वेच्या नंतर जागा निश्चित होईल। सरकार त्याच्या बाबतीमध्ये सगळे निर्णय घेईल आणि उद्योग मंत्र्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय केला जाईल। नाही, असं असू शकत नसतं कारण उद्योग मंत्र्यांना विश्वासात आधी सर्वे होईल आणि त्यांना विश्वासात घेऊनच हा विषय होईल। बुलढाणा जिल्ह्यात वढव इथं मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 6 ते 7 शेतकऱ्यांची घरं जळून खाक झालेत। आगीच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक कुटुंब बेघर झालेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच स्थानिक मदतीनं अग्निशमन दलानं पहाटे 4च्या सुमारास आग आटोक्यात आणली। आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बाधित कुटुंबांना तातडीनं मदत आणि नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं। गावात सध्या मदत कार्य सुरू आहे। सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा प्रश्नावरून सुरू होणारे आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आले। दत्ता भरणे यांनी शेतकरी प्रतिनिधींना 30 एप्रिल रोजी वाशिम इथं चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं। या पार्श्वभूमीवर शेतकरी योद्धा कृती समितीनं आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे। बैठकीत प्रलंबित विमा दावे, नुकसान भरपाई आणि प्रक्रियेतील सुधारणा यावर चर्चा होणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जाते। नमस्कार, आज आपण सिंदखेड राजा तहसील कार्यालयाच्या समोर अन्नत्याग आमरण उपोषण पीक विम्यासंदर्भात बसण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे। आज सकाळपासून जिल्ह्यातील सर्व प्रशासनासोबत सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली आणि त्यानंतर उपोषण स्थळावर आम्ही दाखल झाल्यानंतर संबंधित कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचे PA
यांच्यासोबत आपलं फोनवरून या ठिकाणी बोलणं झालं आणि त्यांनी उद्या या पीक विम्या संदर्भात चर्चा करण्यासाठी वाशिम या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे. शेतकरी योद्धा कृती समितीच्या कमिटीला त्या ठिकाणी टीमला त्या ठिकाणी शेतकऱ्यासोबत चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे. त्यामुळे आपल्याला संबंधित कृषी विभागाकडून आलेले हे पत्र तसेच संबंधित कृषी मंत्री साहेब यांच्याकडे चर्चा करण्यासाठी आपण उद्या वाशिम या ठिकाणी जात आहे. त्यामुळे आजचं आंदोलन तात्पुरतं आपण या ठिकाणी स्थगित करत आहे, कारण शेतकऱ्याची चर्चा ही संबंधित मंत्री महोदयासोबत झाली पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आपण उद्या वाशिम या ठिकाणी जात आहे. खऱ्या अर्थानं आज आंदोलनाच्या स्थळी आम्ही सगळेजण आहोत. खरं तर आंदोलन म्हणलं म्हणजे शासनाचं आणि व्यवस्थेचं लक्ष हे प्रश्नाकडे वेधण्यासाठीचं एक रूप असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही पीक विम्याच्या संदर्भात आणि शेतकऱ्याच्या समस्या संदर्भात शासनाचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठीची भूमिका आज घेतली होती. पण यामध्ये वरिष्ठ स्तरावरून कृषी मंत्रालयाच्या स्तरावरून कृषी मंत्र्याच्या माध्यमातून आदरणीय बालाजी भाऊ यांच्यासोबत समन्वय आणि संवाद झाला आणि त्यातूनच या आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरली. उद्या कृषी मंत्री महोदयांची वाशिम येथे भेट होणार असून त्यानंतर चर्चा सकारात्मक होते का या संदर्भातला विचार करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. पण हक्काच्या शेतकऱ्याचा पीक विमा घेतल्याशिवाय आम्ही शेतकरी योद्धा समिती स्वस्थ बसणार नाही, हा सुद्धा सज्जड इशारा या बाईटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देत आहे. शेतकरी कृती समितीचा विजय असो. शेतकरी कृती समितीचा विजय असो. नाचनवेल इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू धर्म संमेलनाचं आयोजन करण्यात आले. सायंकाळी श्रीराम मंदिर येथून स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांनी तसंच वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगाच्या गजरानं वातावरण भारावून गेलं. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांचं पूजन करून संत महंतांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित डॉक्टर साध्वी धर्मसिंहनी गायत्री यांनी हिंदू एकता, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक संघटनांचं महत्त्व अधोरेखित केलं. कार्यक्रमात पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला. शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित अनुदान प्रश्नावरून फुलंब्री इथं काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलंय. फुलंब्री येथील पंचायत समितीसमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या विविध योजनांतील थकीत अनुदान तातडीनं वितरित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरी, गाय गोठा तसंच घरकुल लाभार्थ्यांचं अनुदान अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. बाबूराव डकले यांनी पोतराज वेशभूषा परिधान करून प्रशासनाचं लक्ष वेधलं. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर कारवाई करत मुद्देमाल जप्त केलाय. पोपटखेड इथं ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली आहे. आरोपी नरसिंग शंकरलाल सालफेकर याच्या घरातून सुमारे 666 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. त्याची किंमत अंदाजे 12,000 रुपये इतकी आहे. ही कारवाई अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या पथकानं केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात येते. छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा क्रीडा संकुल इथं अंडर 17 मुलामुलींसाठी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. देशभरातून शेकडो खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेत. मैदानावर चुरशीच्या लढती रंगत आहेत. या स्पर्धेला ऋषिकेश जयस्वाल यांचं प्रायोजकत्व लाभलेलं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या सहकार्यानं आयोजन करण्यात आलेलं आहे. खेळाडूंसाठी निवास, भोजन आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. स्पर्धेमुळे शहर पुन्हा एकदा क्रीडा नकाशावर झळकलं आहे. स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. सहभागी खेळाडूंनीही सुविधांबाबत समाधान व्यक्त केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. मेरा नाम महासिंह राव है, मैं द्रोणाचार्य अवार्डी हूँ और भारत सरकार का भारतीय खेल प्राधिकरण का DIDC का मेंबर हूँ. ये अंडर 17 का जो नेशनल हो रहा है, जो बच्चे सेलेक्ट कर रहे हैं वो बच्चे गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्ज मेडल जीते हैं या जो टैलेंटेड बच्चे हैं उन बच्चों को इसमें सेलेक्ट कर रहे हैं, लड़कियाँ और लड़कों को. कैडेट का जो
लड़के और लड़कियों का ग्रीको-रोमन फ्री स्टाइल और विमेंस का फ्री स्टाइल का जो नेशनल चैंपियनशिप संभाजी नगर में हो रही है, ये बहुत ऐतिहासिक जगह हो रही है। ये महाराजा संभाजी का जन्म स्थान है और उनकी गर्म स्थली है। ऐसी गर्म स्थली में बच्चों को वैसे जोश आता है और इस टूर्नामेंट को सफल बनाने में हमारे WFI के कोषाध्यक्ष डॉक्टर एस पी जायसवाल जी, विनोद तोमर जी, मेहरबान जी और पूरी WFI की टीम और महाराष्ट्र के जो और पूरी टेक्निकल टीम जो बड़े पारदर्शी के साथ निर्णय दिए जा रहे हैं। किसी भी बच्चे के साथ कोई भेदभाव नहीं है और यहाँ रहने की और खाने की बहुत अच्छी उत्तम व्यवस्थाएं हैं। ट्रांसपोर्ट की अच्छी व्यवस्थाएं हैं कि शाम को बच्चों को देख करके जहाँ जहाँ ठहरा है वहाँ तक। तो मैं इस टूर्नामेंट के लिए यही कहना चाहता हूँ कि महाराष्ट्र में जो मेहमानों का आदर महत्वपूर्ण है और वो आगे डिवीजन में जाएंगे, जूनियर वर्ल्ड में जाएंगे, राजस्थान वर्ल्ड में जाएंगे, एशिया में जाएंगे और यही सीनियर के पहलवान होंगे, यही ओलंपिक के लिए तैयार है। धन्यवाद। जो आज महिला कुश्ती है तो लड़कियाँ भी 300 लड़कियाँ पार्टिसिपेट। सर, आज राष्ट्रीय कुस्ती प्रतियोगिता आहे. इथे जे सहभाग नोंदवलेला आहे मुला मुलींनी ते कुठले कुठले प्रांताचे आहेत? ये करीब 28 प्रांत से बच्चे आए हैं, देश के सभी लगभग प्रांत। देश के हर कोने से आए हुए इधर देश से? के हर कोने से। अच्छा, ये अभी तक आज का जो पहला दिन है तो अंडर 17 का चला, तो सिर्फ महिलाएं का है कि जेंट्स का भी? ये केवल आज महिलाओं के लिए है, कल फ्री स्टाइल बालकों का होगा, परसों को ग्रीको रोमन स्टाइल होगा लड़कों का। तो यहाँ पर जो एज का लिमिटेशन कहाँ से कहाँ तक है सर? नहीं, अंडर 17, 17 साल। ओनली अंडर 17। क्या कहना चाहोगे सर इस प्रतियोगिता के बारे में? बहुत ही अच्छी प्रतियोगिता हो रही है संभाजी नगर में। इतनी अच्छी प्रतियोगिता, इतनी अनुशासित हो रही है और इन्होंने खाने पीने का, रहने का बहुत अच्छा इंतजाम किया हुआ है। मैं इन्हें बधाई देता हूँ, धन्यवाद देता हूँ आयोजकों को कि इतने सुंदर आयोजन के लिए, और भविष्य में भी कामना करता हूँ कि इस तरह के आयोजन यहाँ होते रहेंगे। आपका नाम सर? डॉक्टर SP जायसवाल, कोषाध्यक्ष भारतीय कुस्ती संघ। नमस्कार, आपण आहोत संभाजीनगर येथे नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026चं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथे अंडर 17 17 वर्षाच्या खालील कुस्तीत आहे. याचे स्पॉन्सर आहेत ऋषिकेश जायसवाल, जे युवा सेना मराठवाडा इंचार्ज आहेत आणि ते एक नगरसेवकसुद्धा आहेत. तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहयोगाने इथे ऑल इंडिया लेवलच्या मॅचेस होत आहेत रेसलिंगच्या. पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे पैलवान आलेले आहेत, जे मुली आहेत, मुलंही आहेत. बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे शेतकऱ्यांच्या कोंडवाड्यावरून वाद निर्माण झालाय. त्रस्त शेतकऱ्यानं आत्मदहनाचा इशारा दिलाय. वरवंड इथं ग्रामपंचायतीनं शेतकऱ्याच्या वापरातील कोंडवाडा पाडून त्या ठिकाणी तलाठी कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतल्यानं वाद चिघळलाय. या निर्णयाविरोधात शेतकरी प्रकाश जेवघाले यांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दखल घेतली नसल्याचा आरोप केला गेलाय. त्यामुळे त्यांनी 1 मे रोजी आत्मदहनाचा इशारा दिलाय. दरम्यान ग्रामविकास अधिकारी सुनील हिवाळे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय. गावात इतर जागा उपलब्ध असतानाही कोंडवाडाच का पाडला जातोय असा सवाल ग्रामस्थांकडून केला जातोय. या प्रकरणाकडे आता वरिष्ठ प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सेलू तालुक्यात महा ई सेवा केंद्राचं पोर्टल गेल्या 2 दिवसांपासून बंद असल्यानं विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत आहेत. जात, उत्पन्न, रहिवासी तसंच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागते. 11वी प्रवेश प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होतोय. दरम्यान JEE ॲडव्हान्स परीक्षेच्या अर्जाची अंतिम मुदत 2 मे असल्यानं विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. आवश्यक कागदपत्र न मिळाल्यास फॉर्म भरणं कठीण होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते. पोर्टल लवकर सुरू करून विद्यार्थ्यांचं नुकसान टाळावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी. आपल्या सेलू शहरामध्ये जे काही महा ऑनलाईन सेवाचं पोर्टल आहे हे सतत
बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा खूप त्रास होत आहे. जसे की 11वी प्रवेश असेल, JWS एक्झाम असेल, हे बंद पोर्टल असल्यामुळे आपण कशा प्रकारे हे सर्व एक्झाम फॉर्म भरावे याची सर्व नागरिकांना ह्याचा खूप त्रास होत आहे. तरी हे लवकरात लवकर चालू करावे, अन्यथा विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा तसं नाही. महा ई सेवा केंद्र पोर्टल बंद असल्याने सेलू तालुक्यात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. जसे की जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. हे जवळपास 2 दिवसापासून महा ई सेवा केंद्र पोर्टल बंद असल्याने नागरिकांना अनेक समस्या येत आहेत. याबाबत आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. ऑनलाईन पोर्टल ते परवा दिवशी संध्याकाळपासून ते कोणतीही सूचना देतं का सध्या बंद आहे. विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र हे ते सगळे अपलोड करायचे राहिलेत, काही लोकांचे अपलोड राहिले, परंतु अद्यापही काही सूचना आम्हाला मिळालेल्या नाही. 2 ते 3 दिवसात 2 ते 3 घंट्यात चालू होईल म्हणून असं कोणी मेसेज आलेला आहे. तर याबद्दल विद्यार्थ्यांना काय काय अडचणी येत आहेत? विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थ्यांचे 10वीचे 30 तारीख लास्ट आहे फॉर्म भरायची. जी मेनची त्यांची 2 तारीख काहीतरी आहे. त्यासाठी प्रमाणपत्र अपलोड नॉन फिमेल डोमसाईल हे प्रमाणपत्र लागतात, जात प्रमाणपत्र. आणि या पोर्टलमुळे आम्हाला काही हालचाल करता येत नाही. दाखल करून घेतलेले आहे, परंतु अपलोड करणे राहिलेले आहे. बरोबर आहे. नागरिकांना हे पोर्टल बंद असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. यापूर्वी असं पोर्टलचा काही अडचण असल्यास त्यांची आधी सूचना येत होती, पण यावेळेस कोणतीही सूचना आली नाही आणि डायरेक्ट पोर्टलचा इश्यू आला. त्यांनी आधी सूचना द्यायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. परळी इथं वाढत्या उष्णतेत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हॉटेल चालक सोपान सातपुते यांनी अनोखा जुगाड केलाय. उन्हाचा पारा 41 अंशांवर पोहोचला असताना त्यांनी वॉल फॅनला स्प्रिंकलर बसवून थंडावा निर्माण करण्याची कल्पना अंमलात आणली आहे. या जुगाडामुळे हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांना उकाड्यातही गारवा अनुभवायला मिळतोय. साधारण 3 ते 3.5 हजार रुपये खर्च करून तयार केलेल्या या यंत्रणेची सध्या परिसरात चर्चा रंगली आहे. वाढत्या तापमानामुळे फॅन पुरेसा थंडावा देत नसल्यानं आणि एसीचा खर्च परवडत नसल्यानं यूट्यूबवरून प्रेरणा घेऊन हा उपाय केल्याचं सातपुते यांनी सांगितलंय. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.